आणि संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडले। महाराष्ट्रात 4 टप्प्यात मतदान पार पडलं आहे। 5व्या टप्प्यात 13 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून लोकसभा निवडणुकीच्या 5ही टप्प्यात महायुतीची लाट आलेली बघायला मिळत आहे। विकास कामांचा मुद्दा असो वा हिंदुत्वाचा मुद्दा, प्रत्येक आघाडीवर इंडिया अलायन्स मागे पडत असून निवडणुकीत महायुतीची सरशी बघायला मिळत आहे। 5व्या टप्प्यातील 13 पैकी 13 ही मतदारसंघात महायुतीचा भगवा ध्वज फडकणार असा अंदाज लावण्यात येतो आहे। महाराष्ट्रातील 48 जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांची दमछाक झाली असून आघाडीतील नेत्यांना पराभव जवळ दिसू लागला आहे आणि पराभवाचे खापर कशावर तरी फोडायचे म्हणून आता इंडिया आघाडीतील पक्ष नवनवीन कारणं शोधून काढत आहेत। अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्याजवळ काही बॅग होत्या। आता या बॅग मध्ये पैसे होते असा आरोप उद्धव गटाचा संजय राऊत यांनी केला आहे। तसं बघायचं झालं संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात काही तथ्य नसतं, पण याचा थोडा विचार केला तर निकालानंतर इंडिया आघाडीची होणारी फरफट राऊतांच्या विधानातून स्पष्टपणे जाणवून येत आहे। पराभवाचे खापर नेमके कोणावर फोडायचे हा मोठा प्रश्न इंडिया आघाडीतील नेत्यांपुढे आहे। ईव्हीएमचा मुद्दा आता जुना झालाय। जनता ही ईव्हीएम वरच्या आरोपांना फार सिरियसली घेत नाही हे इंडिया आघाडीतील नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे। म्हणून आता त्यांनी पैशांचा नवा मुद्दा शोधून काढलाय। म्हणजे पराभव झाला तर आम्ही धनशक्तीमुळे पराभूत झालो असा आरोप करायला आघाडीतील नेते मोकळे होतील। पण डोकं ठिकाणावर ठेवून विचार करायचा झाल्यास कुठलाही नेता मीडिया पुढे व सर्व विरोधी पक्षांचे लक्ष असताना खरंच असे पैसे घेऊन फिरणार आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्यात मुख्यमंत्री पदावर असलेला व्यक्ती असा काही प्रकार करायला मूर्ख असेल का? संजय राऊत यांनी आरोप करताना किमान या गोष्टीची तरी काळजी घ्यायला हवी। राऊत यांचा इतिहास आहे की बिनबुडाचे आरोप करून मोकळं व्हायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं। ऐन निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात असली विधानं करून संजय राऊत स्वतःसाठी व स्वतःच्या पक्षासाठी अडचणी निर्माण करतायत हे त्यांच्या लक्षात यायला हवं। राहिला प्रश्न या आरोपांमधील तथ्याचा, तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बँक तपासल्या असता त्यात सरकारी फायली व कपडे आढळून आले आणि संजय राऊत पुन्हा एकदा तोंडावर पडले। विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असेच सेल्फ गोल करत राहिले तर मात्र विरोधी पक्षाचं व विरोधी पक्षातील नेत्यांचं काही खरं नाही। जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे की विरोधकांकडे कुठला मुद्दा नसल्याने ते काहीतरी वादाचे मुद्दे काढून सत्ताधाऱ्यांना बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे आणि त्या नादात स्वतःचं नुकसान करून घेत आहे।